सुद्धा पाठिंबा दर्शवलेला, काय सांगा? 2026 11 फेब्रुवारीला शासनाकडून भेंडाळा परिसरातील जवळपास 14 गावांचा जमीन अधिग्रहण करण्याचा एक GR कलेक्टरच्या आदेशाने त्या ठिकाणी निघाला आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं की सगळे शेतकरी हे भूमिहीन होणार आहेत। शेतकऱ्यांनी वारंवार प्रशासनाला शासनाला निवेदनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। आम्ही सुद्धा काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे आणि हे सगळं करत असताना गेला महिन्याभराचा कालावधी लोटल्यानंतरही अजूनही प्रशासन शेतकऱ्यांशी चर्चा करायला तयार नाही। त्यावरती ठोस भूमिका घेऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी सरकार तयार नाही आणि संतप्त शेतकऱ्यांनी ठरवलं, जर प्रशासन आणि शासन जर आमच्याकडे लक्ष देणार नसेल तर आम्ही या शासनाचा मुंडन करून या ठिकाणी निषेध नोंदवू। आणि आपण बघू शकता हजारोच्या संख्येने या ठिकाणी शेतकरी बांधव आहेत, महिला भगिनी आहेत। आज या ठिकाणी मुंडन आंदोलन होत आहे, शासनाचा निषेध होत आहे। शासन याच्यावरही जर शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पुढे आला नाही तर मात्र याच्यानंतरचं आंदोलन हा तीव्र राहणार आहे। वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी शेतकरी आपली जमीन वाचवण्यासाठी या ठिकाणी लढणार आहेत आणि काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसोबत या ठिकाणी ताकदीनं उभा आहे। शेतकऱ्यांची लढाई ही रस्त्यावरची सुद्धा काँग्रेस पक्ष लढणार आहे। विधान भवनात सुद्धा काल संबंधित विधान परिषदेचे आमदार अभिजितदादा वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे। संसदेमध्ये सुद्धा खासदार किरसान साहेब यांनी पत्र पाठवून त्या ठिकाणी प्रश्न मांडण्यासाठी विनंती केली आहे आणि काँग्रेस आज रस्त्यावरून गल्लीपासून तर दिल्लीपर्यंतची लढाई ही शेतकऱ्यांसाठी लढणार आहे आणि आज आम्ही जाहीर पाठिंबा सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलेला आहे। पुढील लढ्यात सुद्धा पूर्ण ताकदीने आम्ही या ठिकाणी राहणार आहोत। शेतकऱ्यांसाठी जर न्यायालयात जायची वेळ आली तरी सुद्धा काँग्रेस पक्ष ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार आहे।